विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 3 बहुपदी पॉलिनॉमियल या प्रकरणाचा अभ्यास आपण करीत आहोत. सराव संच 3.3 आपण सोडवणार आहोत संश्लेषक भागाकार पद्धतीवर आणि रेषीय भागाकार पद्धतीवर. प्रश्न आहे पहिला, खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा. डिवाइड each of the following polynomials by synthetic division method and also linear division method. Write the quotient and the remainder. या ठिकाणी पहिला आहे 2m वर्ग वजा 3m अधिक 10. या बहुपदीला m वजा 5 भागायचं आहे. या ठिकाणी सहगुणक रूप या बहुपदीचा आहे 2 वजा 3 10. या ठिकाणी ही प्रमाणरूप बहुपदी आहे, उतरत्या क्रमाने मांडलेली आहे. 2 झाल्यानंतर घात 1 येणं गरजेचं आहे. त्यानंतर स्थिरपद 0 म्हणजे वगळलेलं पद नाही. त्यामुळं हे जे सगुणक आहे 2 वजा 3 10 आडव्या रेषेच्या वरती लिहायचे, थोडंसं रेषेला अंतर ठेवून 2 वजा 3 10 यम वजा 5 भागायचं आहे. वजा 5ची विरुद्ध संख्या 5 ही तर डावीकडे लिहायची आहे. त्यानंतर पहिला सहगुणक आडव्या रेषेच्या खाली उतरून घ्यायचा आहे. तो सहगुणक आणि हा जो भाजक आहे वजा 5ची विरुद्ध संख्या अधिक 5, त्या दोघांचा होणार 5 गुणिले 2 10. दुसऱ्या सहगुणकाच्या खाली लिहायचा. त्या दोघांमधला फरक चिन्ह पाहून 10मधून 3 गेले 7. दुसऱ्या सहगुणकाच्या खाली लिहायचा. ही जी बेरीज झालेली आहे 7 आणि 5, पुन्हा यांचा गुणाकार 7 35. पुढं शेवटच्या स्थिर पदाखाली लिहायचा आणि त्यांची बेरीज करायची. चिन्ह पाहून दोन्ही धन आहेत, त्यामुळं 45 बाकी आली. ओके. त्यानंतर सहगुणक 2 आहेत, त्यामुळं या ठिकाणी चल यम आहे, त्यामुळं भागाकार काय मिळाला आपल्याला पहा. अगदी बरोबर, भागाकार बरोबर 2m अधिक 7. ओके. 2 सहगुणक आहेत, कोटी 1 कमी असत्या. 2m अधिक 7 हा भागाकार आणि बाकी या ठिकाणी 45. ओके. आपल्याला रेषीय पद्धतीनं भागाकार करायचा आहे. रेषीय भागाकारामध्ये या ठिकाणी यम वजा 5 या ठिकाणी त्यातलं पहिलं पद यम आहे आणि ज्याला आपण भागणार आहोत 2m वर्ग हे पद येण्यासाठी आपल्याला या यमला 2mनं गुणलं पाहिजे, म्हणजे 2m गुणिले m 2m वर्ग आणि वजा 5ला 2mनं गुणल्यानंतर वजा 10m येणार आहेत, ते निघून जावेत म्हणून पुढं अधिक 10m लिहायचे आहेत आणि पुन्हा मग वजा 3m अधिक 10 आहेतच. त्यानंतर 2m कंसात m वजा 5 याला तसंच ठेवायचं. 10mमधून 3m गेले, अधिक 7m अधिक 10. 2m कंसात m वजा 5 अधिक 7m येण्यासाठी m वजा 5 आपण भागतोय. m वजा 5 मधलं पहिलं पद m आहे. mला 7नं गुणलं तर 7 गुणले m येतात आणि पुढं 7 गुणले वजा 5 7 5 35 आणि हे वजा 35 येणारं निघून जावं म्हणून 35 आणि हे पूर्वीचे अधिक 10 आहेत. त्यामुळं 2m m वजा 5 अधिक 7 m वजा 5 आणि 35 आणि 10 45. m वजा 5 हा सामायिक कंस आहे 2 वेळा, तो पहिल्यांदा लिहायचा. m वजा 5 हा आपला भाजक आहे. त्यानंतर बाहेरची जी पद आहेत 2m अधिक 7 हा आपला भागाकार आहे आणि अधिक 45 ही बाकी आहे. या ठिकाणी भागाकार बरोबर 2m अधिक 7 आणि बाकी बरोबर 45. रेषीय पद्धतीने मिळालेला भागाकार आणि संश्लेषक पद्धतीने मिळालेला भागाकार हा समान आहे. ओके. त्यातलं दुसरं उदाहरण आहे x चा चौथा अधिक 2x घन अधिक 3x वर्ग अधिक 4x अधिक 5 भागिले x अधिक 2. ओके. पहा सगुणक रूप 4 3 2 1 0, एकही गाळलेला घात येथे नाही, त्यामुळं आपल्याला हे सहगुणक लिहावे लागतील. एकापुढे एक आडव्या रेषेच्या वर अंतर ठेवून 1 2 3 4 5 क्रमांक आहेत 5 पर्यंत. अधिक 2ची विरुद्ध संख्या वजा 2 लिहायची. ओके. पहिला सहगुणक उतरून घ्यायचा. वजा 2 हा जो भाजक आहे वजा 2, पहिला सहगुणक उतरून घेतलेला त्याचा आणि त्या दोघाचा गुणाकार करायचा. वजा 2 गुणिले 1 वजा 2.
पुढच्या सगुणकाखाली हा गुणाकार लिहून त्या दोघांची बेरीज 2 वजा 2 0 वजा 2 गुणिले 0 0 आणि 3 3 ही बेरीज करायची इथं वजा 2 गुणिले 3 वजा 6 या दोघाचा गुणाकार वजा 6 अधिक 4 वजा 2 गुणिले वजा 2 अधिक 4 त्यामुळं 5 आणि 4 9 ही बाकी आलेली आहे. ओके. आणि इथं 1 2 3 4 सगुणक आहे. भागाकारामध्ये कोटी एकनं कमी असते त्यामुळं एक्समधली बहुपदी आहे. 1 2 3 4 पदात एक्सचा घन क्रमानं एक्सचा दुसरा एक्स आणि शेवटी 3 2 1 आणि हे स्थिर पद आहे वजा 2 आणि हे सगुणक आहेत. 1 एक्स घन अधिक 0 एक्स वर्ग अधिक 3 एक्स वजा 2 म्हणजे भागाकार काय मिळाला आपल्याला. हे कळलेलं पद नाही ग्राह्य धरलं तर एक्स घन अधिक 3 एक्स वजा 2 हा भागाकार मिळाला आणि बाकी मिळालेले आहे आपल्याला बरोबर 9. ओके. इथं जी बाकी आहे ती. आता रेषीय भागाकारामध्ये x अधिक 2 न भागायचा xचा चौथा घात येण्यासाठी या x अधिक 2 मधल्या पहिल्या पदाला x घनानं गुणलं पाहिजे. ओके. x घन गुणिले xचा चौथा आणि अधिक 2 गुणिले x घन या ठिकाणी अधिक 2 x घन येणार आहेत ते घालवायसाठी वजा 2 x घन आणि पहिले अधिक 2 x घन आहे ते तिथं अधिक 2 x घन अधिक 3 x वर्ग अधिक 4 x आणि अधिक 5 आहेत. ओके. आता वजा 2 x घन आणि अधिक 2 x घन गेले त्यामुळे अधिक 3 x वर्ग येण्यासाठी x अधिक 2 हा आमचा भाजक आहे. त्या भाजकामधल्या पहिल्या पदाला 3 x न गुणलं पाहिजे. गुणाकाराला 3 x गुणले x 3 x वर्ग आलाच आणि अधिक 3 x गुणिले 2 6 x येतोय तो घालवायसाठी वजा 6 x. इथं येणारा 3 x गुणिले अधिक 2 म्हणजे 3 गुणिले 6 x घालवण्यासाठी वजा 6 x. पूर्वीचे 4 x अधिक 5 आहेतच. जायचं पुढं. x घन पहिली पद आहेत ती लिहून घ्यायची पूर्ण केलेली आहेत आपण ती वजा 6 x अधिक 4 x वजा 2 x अधिक 5. ओके. पहिली पद 1 2 इथंपर्यंत आपण तसेच लिहिले ते x घन कंसात x अधिक 2 अधिक 3 x कंसात x अधिक 2. आता वजा 2 x येण्यासाठी x अधिक 2 या भाजकामधल्या पहिल्या x या पदाला वजा 2 गुणलं पाहिजे. वजा 2 x आलेलं आहे आणि अधिक 2 गुणले वजा 2 वजा 4 आणि हे वजा 4 घालवण्यासाठी अधिक 4 आणि पूर्वीच्या 5 आहेत त्यामुळं आपल्याला x घन अधिक x अधिक 2 तशीच पाठीमागची पदं 3 x इथं आहे आतमध्ये x अधिक 2 वजा 2 कंसात x अधिक 2 आणि 5 आणि 4 9. पहा x अधिक 2 x अधिक 2 x अधिक 2 3 वेळा सामायिक कंस आहे तो एकटाच लिहायचा कारण हा आपला भाजक आहे. बाहेरची पदं x घन अधिक 3 x वजा 2 आणि 9 ही बाकी. भागाकार काय मिळाला आपल्याला x घन अधिक 3 x वजा 2 आणि बाकी काय मिळाली 9 मिळालेली आहे. पहा हा भागाकार आपल्याला संश्लेषक भागाकार पद्धतीनं x घन अधिक 3 x वजा 2च मिळालेला आहे. इथेही तोच मिळालेला आहे. बाकी 9 आहे. इथेही बाकी 9 आहे. ओके. पुढचं उदाहरण आहे y घन वजा 216. तिसरं आहे y घन वजा 216 भागिले y वजा 6. या ठिकाणी तिसरं पद आहे दुसरं पद नाही पहिलं पद नाही घाताचं त्यामुळं गाळलेल्या पदांचे सगुणक आपण शून्य लिहिले आहेत. y घन अधिक 0y वर्ग अधिक 0y वजा 16 वजा 216. ओके. त्यामुळे सगुणक रूप काय झालं सगुणक 1 0 0 वजा 216 लिहायचे. आडव्या रेषेच्या वरती 1 0 0 वजा 216 y वजा 6 न भागायचे आहे त्यामुळे वजा 6ची विरुद्ध संख्या 6 पहिला सगुण उतरून घेतला. नेहमीप्रमाणे 6 गुणिले 1चा गुणाकार 6 0 आणि 6 6 6 6 36 36 आणि 0 36 गुणिले 6 216 बाकी 0 ही बाकी आली आणि भागाकार या ठिकाणी काय मिळाला 1 2 3 सगुणक आहे. कोटी एकानं कमी असते त्यामुळं y मधली बहुपदी आहे. y चा वर्ग म्हणजे 1y वर्ग सगुणक अधिक 6y अधिक 36 हा भागाकार
आणि बाकी मिळाली 0. रेषीय भागाकार पद्धत. y वर्ग वजा 216ला y वजा 6 भागायचं आहे. y घन येण्यासाठी भाजकामधलं पहिलं पद y आहे, त्याला y वर्ग गुणलं पाहिजे, म्हणजे y वर्ग गुणिले y घन. येणार आहे काय इथं वजा 6 गुणिले y वर्ग, वजा 6y वर्ग घालवायसाठी अधिक 6y वर्ग केलं पाहिजे. आणि पुढं या ठिकाणी वजा 216 आहेतच, वजा 216. ओके. या ठिकाणी y घन येण्यासाठी y वजा 6 मधल्या पहिल्या y या पदाला y वर्ग घन गुणलं पाहिजे. y वर्ग वजा 6 वजा 6y वर्ग घालण्यासाठी अधिक 6y वर्ग केले पाहिजे, तर वजा 216 आहेतच. आता या ठिकाणी पहिलं पद तसं लिहिलं आहे. 6y वर्ग येण्यासाठी y वजा 6 मधल्या पहिल्या y या पदाला 6y ने गुणलं पाहिजे. 6y गुणले y 6y वर्ग, आणि येणारं पद पुढं वजा 6 गुणले अधिक 6y वजा 36y घालवण्यासाठी अधिक 36y केलं पाहिजे. पुढं वजा 216 आहेत. ही पहिली 2 पदं लिहिली आहेत तिथं. 36y येण्यासाठी y वजा 6 मधल्या y या पदाला 36 ने गुणलं पाहिजे. 36 गुणले y 36y वजा 36 गुणिले 36 वजा 216 आलेलं घालवायसाठी अधिक 216 केले पाहिजे. पहिलं 216 आहे. या ठिकाणी पहिली 3 पदं तशीच लिहिली आहेत पहा. आणि 216 अधिक वजा 216 0. y वजा 6 सामायिक आहे 3 वेळा एकदाच लिहायचं. बाहेरची पदं y वर्ग अधिक 6y अधिक 36 आणि बाकी 0 आहे. म्हणजे आमचा भागाकार काय मिळाला या ठिकाणी हा आहे y वर्ग अधिक 6y अधिक 36 आणि बाकी काय मिळाली 0 आलेली आहे. y वर्ग अधिक 6y अधिक 36 पहा संश्लेषक पद्धतीने मिळालेले आणि बाकी 0 मिळालेले आहे. अशा पद्धतीनं आपण ही सराव करावा, सराव संच 3.3चा. आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीस प्रयत्न करा. आणखी काही सूचना असल्यास माझ्या कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट द्या आणि या ठिकाणी मला प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.